नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, तुम्हाला 31 डिसेंबर 2025 म्हणजे आता आज आहे 10 तारीख. अजून फक्त 20 दिवस तुमच्या जवळ शिल्लक राहिलेत. या 20 दिवसांमध्ये तुम्हाला 3 कामे, कोणती 3 कामे असणार आहेत ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही 3 कामे तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायची आहेत. जर तुम्ही 3 कामे 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो, आर्थिक नुकसान होऊ शकते तुमची, तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. तर ही तुम्हाला सर्व टाळायचं असेल तर तुम्हाला ही 3 कामे 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करायची आहेत. व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवट बघा. तिसरं कारण जे आहे, तिसरं काय अतिशय महत्त्वाचं असणार आहे, तिसरं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवट बघा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की कोणती 3 कामे ही महत्त्वाची असणार आहेत, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला 3 कामे 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करायची. त्यातलं पहिलं कारण म्हणजे तुमची लाडकी बहीण ई-केवायसी. ज्या महिलांची लाडकी बहीण ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, अशा महिलांनी 31 डिसेंबरच्या आत लाडकी बहीण ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. तुम्हाला यापुढे जी मुदतवाढ आहे, तारखेची मुदतवाढ दिली जाणार नाही. तुम्हाला ही जी मुदतवाढ आहे, ही मुदतवाढ ही अंतिम मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत जी लाडकी बहीण ई-केवायसी, ती लाडकी बहीण ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. ज्या लाडक्या बहिणीचे राहिले असेल त्यांनी पूर्ण करून घ्या. ज्या महिलांची होणार नाही लाडकी बहीण ई-केवायसी, अशा महिलांचे पैसे, ज्या ₹1500 हप्ता आहे, तो ₹1500 हप्ता 31 डिसेंबर नंतर बंद होऊन जाईल. तर अशा महिलांनी लवकरात लवकर लाडकी बहीण ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची. ज्या महिला विधवा असतील, घटस्फोटित असतील किंवा ज्यांना पती किंवा वडील नसतील, अशा महिलांनी सुद्धा त्यांची लाडकी बहीण ई-केवायसी पूर्ण करायची, त्यांची स्वतःची ई-केवायसी करायची आणि वडिलांचे किंवा त्यांच्या पतीचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहेत. आणि ज्या महिलांचे पती आणि वडील असतील अशा महिलांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण पोर्टलवरती करून घ्यायची. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवला आहे. तुम्ही यूट्यूबवरती गेल्याच्या नंतर मराठी कट्टा 360 लाडकी बहीण ई-केवायसी असं सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळून जाईल. हा व्हिडिओ तुम्ही बघून तुम्ही तुमची ई-केवायसी तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून, लॅपटॉपमधून, कॉम्प्युटरमधून करू शकता. हे झालं तुमचं महत्त्वाचं पहिलं काम. आता दुसरं महत्त्वाचं काम जे आहे, ते महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या घरी 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो किंवा 3 व्हीलर असो किंवा अजून कुठले जास्त वाहन, मोठं वाहन असो, कुठल्याही प्रकारचं वाहन असो, त्या वाहनाला तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवायची आहे. जर तुमचं वाहन 2019च्या आधीचं असेल, 2019 नंतर जे वाहनं RTOनी 2019 नंतरची जी वाहनाचं रजिस्ट्रेशन असेल, अशा वाहनांना शासनाने HSRP नंबर प्लेट दिलेली आहे. परंतु 2019 पूर्वीची जी वाहनं आहेत, अशा वाहनांना HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं शासनाने अनिवार्य केलेलं आहे. जर तुमच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवली गेलेली नसेल, मोटरसायकल असो, टू व्हीलर असो, 4 व्हीलर असो किंवा अन्य कुठले वाहन असो, सर्वांना तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे 31 डिसेंबर पर्यंत. जर तुम्ही ही नंबर प्लेट 31 डिसेंबर पर्यंत बसवली नाही तर तुम्हाला ₹1000 किंवा त्यापेक्षा जास्तचा फाईन या ठिकाणी लागू शकतो. तर तुम्हाला हा फाईन जर टाळायचा असेल किंवा मानसिक त्रास टाळायचा असेल तर तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत ही रजिस्ट्रेशन जी नंबर प्लेट आहे, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट, ती तुमच्या वाहनाला तुम्हाला बसून घ्यायची आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलाय. तुम्ही घर बसल्या ही नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करून मागू शकता. तुम्ही तुमची नंबर प्लेट ऑर्डर करू शकता. आता मराठी कट्टा 360 हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, HSRP नंबर प्लेट असं जर तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळून जाईल. त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमची नंबर प्लेट घरी बसल्या मागू शकता. घरून तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्या मोबाईलमधून किंवा तुमच्या कॉम्प्युटरमधून. हे झालं तुमचं अत्यंत महत्त्वाचं हे दुसरं काम झालं. ही 2 कामे केल्याच्या नंतर तुमचं आता अतिशय महत्त्वाचं ते तिसरं काम आहे. ते तिसरं काम म्हणजे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे की नाही
हे तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत जर लिंक नसेल तर 31 डिसेंबरपर्यंत तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करून घ्यायचं आहे. आता ते लिंक कसं करायचंय याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती बनवलाय. तुम्ही मराठी कट्टा 360 पॅन कार्ड असे सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळून जाईल. जर तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटस चेक करता येणार आहे. जर तुमचं लिंक नसेल तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत लिंक करून घ्यायचं आहे. जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड बंद होणार आहे. तुमचे पॅन कार्ड कायमचे बंद होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1000 रुपयाचा आता फाईन आहे. त्यानंतर तुम्हाला 1000 रुपयापेक्षा जास्तीचा फाईन सुद्धा या ठिकाणी लागू शकतो. तर लवकरात लवकर तुम्ही आता हे तुमचं पॅन कार्ड जे आहे ते आधार कार्डला लिंक करून घ्या. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला अंतिम मुदत दिलेली आहे. त्यानंतर तुमचे पॅन कार्ड हे रद्द होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. ज्यांचे आधार कार्ड लिंक होणार नाही असे पॅन कार्ड बाद होणार आहेत. त्यानंतर तुमचे जे व्यवहार आहेत, बँकिंगचे व्यवहार असतील किंवा दुसरे सरकारी, बिगर सरकारी किंवा अन्य कुठले व्यवहार असतील ते सर्व बंद होतील. सर्व तुम्हाला पूर्ववत करण्यासाठी पुन्हा तुम्हाला पॅन कार्डला अप्लाय करावं लागेल आणि पॅन कार्डला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला खूप पुन्हा त्रास सहन करावा लागेल. त्यासाठी हे सर्व जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला 31 डिसेंबरपर्यंत लिंक करून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी ही 3 कामे ही 3 कामे तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करायची आहेत. जर तुम्ही ही 3 कामे पूर्ण केली नाहीत तर तुमची सर्व योजना ज्या असतील, सर्व व्यवहार असतील ते व्यवहार बंद होतील. सर्व योजना तुमच्या या ठिकाणी बंद होतील. तर लवकरात लवकर ही 3 कामे तुम्हाला 31 डिसेंबरच्या आतमध्ये पूर्ण करून घ्यायची आहेत. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही हे समजेल की 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला काय करायचे आहे आणि कोणती महत्त्वाची 3 कामे आपल्याला करून घ्यायची आहेत. तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपला शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.